गेल्या काही दिवसापासून मंदिरमध्ये भाविकांचे मोठ्या प्रमाणात काही तोतया पुजाऱ्यांकडून लूट व्हावं लागलेली आहे, फसवणूक केली जात आहे। या संदर्भात आम्ही तिन्ही पुजारी मंडळानं मंदिर संस्थांबरोबर एक मीटिंग घेऊन हे ठरवले की यापुढे असे तोतयागिरी प्रकार बंद व्हावेत। यासाठी मग बोगस पुजारी जे नावानं जे इथं बोगसगिरी करायचा धंदा जे मांडलेला आहे तो बंद करण्यासाठी आम्ही सर्वांनी मंदिर प्रशासनानं आम्ही ही भूमिका घेतली आणि काल 2 आज 3 असे काही तोतया पुजारी या ठिकाणी पकडले। परंतु मला काय सांगायचं, यात मंदिर प्रशासनाने सुद्धा रोखोक भूमिका घ्यावी। मागच्या काळामध्ये काही बोगस ओळखपत्र मंदिर संस्थांकडून वाटप करण्यात आलेले होते। आता नव्यानं जे बारकोड देऊन जी पुजारी आता ओळखपत्र दिले जाणार आहेत त्यामध्ये सुद्धा काही बोगस नावं जाण्याची शक्यता आहे। या ठिकाणी सक्सेशन सर्टिफिकेट सुद्धा कोर्टातून काही जणांनी बोगस काढून घेतलेले आहेत, बोगस वंशावळी लावली जात आहेत। मग ह्या सगळ्या प्रकारावर जर मंदिर संस्थांना कठोर भूमिका घेऊन कठोर पावलं उचलली आणि खरेच 153 लोक किंवा 284 लोक जे असतील त्यांच्या वंशावळांना पूर्वप्रथेप्रमाणे हे पूजेचे अधिकार मिळावेत, त्याच्याशिवाय हे असे बोगसगिरी धंदे बंद होणार नाहीत। केवळ थातूर मातूर काही ठराविक लोकांना पकडायचं आणायचं असे प्रकार होऊ नयेत। करायचा असेल तर रोखोक भूमिका घ्यावी, खरे पुजाऱ्यांनाच ती पूजा करायचा अधिकार मिळावा अशी भोपे पुजारी मंडळाची मागणी राहील। या ठिकाणी त्यांच्याकडे पुजारी आता पूर्वीच मंदिर संस्थांनी दिलेले ओळखपत्र आहेत, त्याच्यामुळं आता आम्हाला वैयक्तिक तो अधिकार नाही की कोण ओरिजिनल आणि कोण डुप्लिकेट आहे। मंदिर संस्थांना ह्याची तपासणी करून खरे पुजाऱ्यांनाच ती ओळखपत्र दिले जावेत